तिथपर्यंत जाऊ शकतो आम्ही. अहो ती ताकद आमच्यामध्येच आहे. इतर कुठल्याही जन्मामध्ये, इतर कुठल्याही आणखी दुसऱ्या प्राण्यामध्ये नाहीये, ती मनुष्य प्राण्यामध्ये आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराज यदुराजाला निरोपण करत असताना समुद्र कसा अथांग आहे म्हटले, तो त्याची पातळी कधी सोडत नाही, कधी दुःखी होत नाही आणि आणखी अधिकचं काही भेटलं तर म्हणे हुरळूनही जात नाही, आनंदी होत नाही, कसा स्थिर आहे. जो ईश्वराभिमुखू जैसा दैव सवा संतोखू नाही विखादू हरिकू लाभा लाभी. जो सतत ईश्वराभिमुख आहे, जो रात्रंदिवस ईश्वराचा ध्यास बाळगून आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये रात्रंदिवस त्या देवाविषयी आवड आहे की मला देव भेटला पाहिजे, मला देव झाला पाहिजे. आम्ही इतर विषयाला, इतर गोष्टीसाठी बरेच जन्म दिलेले आहेत, बरेच दिले. आमच्या सर्वज्ञांनी सांगितलं की तू बाबा रे शेळीये जन्म दिला, मेढीये जन्म दिला, रोमण्या दिला, अरे कशा कशाला तू देऊन नाही टाकलं जन्म. अरे ह्याच्यातच तू जन्म घातलेस आतापर्यंत मिळालेली. आणि ही जन्म म्हणजे एकदा भाजी तोडली आणि परत ती उगाली असं नाही. हे कित्येक परत जन्म घेऊन घेऊन कित्येक सृष्ट्या घालाव्या लागतात. कित्येक वेळ आपला म्हणजे आपण त्याला कुठल्याच आकड्यामध्ये मोजू शकत नाही, एवढे जन्म आपल्याला घ्यावे लागतात. आणि नंतर म्हटले हा उत्तम नरदेह मनुष्य जन्म नंतर भेटतो. आम्ही म्हातारं मेलं की लगेच सून बाळंतीन झाली की आला म्हातारा म्हणे. अरे बाप, म्हाताऱ्याने एवढं पुण्य केलेलं होतं की लगेच जन्माला आला महिन्याभरात. हे एवढं शक्य नाही, एवढं सोपं नाहीये की मरायचं आणि लगेच जन्माला यायचं. हे तुमच्या हातातलं, आमच्या हातातलं नाहीये. हे कर्म हे ठरवतं सगळं. कर्म जे संत असंत कर्म केलेली असतात, बरे वाईट कर्म केलेले असतात, आम्ही त्यानुसार आमचा जन्म ठरला जातो आणि त्या जन्माला जावं लागतं. पाटलाच्या घरात मेला, पाटलाच्या घरातच जन्माला आला, हे शक्य कसं आहे? कसं शक्य होणार? हा, हे अशक्य गोष्ट आहे. हा आपला म्हणजे गोड गैरसमज आहे. हे गोड गैरसमज, हे शक्य नाही. याला कितीतरी वेळ लागतो, काळ लागतो आणि नंतर तो ठेवा तुमचा शिल्लक असेल इथपर्यंत येण्याचा, तरच हे पाळ परत भेटत, नाहीतर पाळ भेटत नाही. म्हणून आता भेटलेलं पाळ, आता भेटलेला हा जन्म उत्तम आहे, आपल्यासाठी अनमोल आहे. आता याचं सोनं करायचं की माती करायची हे आपल्या हातात आहे, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि देवही तयार आहे, देवाने संकल्प केला की तुमचा उद्धार करायचा आहे या कलियुगामध्ये. आणखी 200 वर्ष सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आहेत, थांबलेले आहेत आपल्यासाठी. थांबलेले. नंबर लावायचा असेल तर लावू शकता, सुवर्ण संधी आहे. आणि मला वाटतं इथं आलेले सगळे नंबर लावण्यासारखे आहेत. नाही म्हणजे आता इथंच थांबलं तर घरचे काही असं म्हणणार नाहीत की तुमच्यासाठी असं राहिलेलं आहे, ते करावं लागेल तुला येऊन. नाही करायचं काही म्हणजे असं
विचार करण्यासारखी गोष्ट राहिलेली नाही. अगदी आनंदाने सगळं घडू शकतं, होऊ शकतं, फक्त मन तयार झालं पाहिजे. आमच्या आशाबाई तयार आहेत, पण ते देत नाही कोणी त्यांना. जो ईश्वराभिमुखू जैसा दैवसवा संतोखू नाही विखादू हरिकू लाभालाभी. जो म्हटले सतत ईश्वराभिमुख आहे, देव भेटावा अशी त्याच्या अंतःकरणामध्ये आशा आहे. म्हणजे सतत त्याची देवाविषयीची आवड, देव प्राप्त व्हावा याशिवाय दुसरी इच्छाच त्याच्या मनामध्ये नाहीये. सगळ्या इच्छा आता पूर्ण झालेल्या आहेत म्हणतो, फक्त राहिली देवाची. फक्त देवच मला भेटलेला रे, बाकी सगळं भेटलं. आता मात्र फक्त देवच भेटला पाहिजे आणि त्यासाठीच आता मी उरलेलो आहे. आता मात्र देवासाठी हे सगळं आहे. देवा आता मला वाटतं तुझ्या घरून घे, मला तुझ्याकडे यायचंय, मला तुला भेटायचंय. असा टाहो फोडला पाहिजे, टाहो फोडला पाहिजे. मोठ्या आनंदाने टाहो फोडला पाहिजे. देवा मला घे, लवकर ये, मला तुला भेटायचंय. अरे तुला भेटण्यासाठी मी किती जन्म दिली, किती जन्म दिली, तू नाही भेटला मला आतापर्यंत. मला भेट एकदा, मला भेट, मला कवटाळ, मला आलिंगन दे एकदा तू. देवा भेट मला. काहीही मिळालं नाही तरी चालेल, मात्र तू पाहिजे मला. ही भावना माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे. प्रत्येकाने याच्यावर विचार केला पाहिजे. देवाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, देवाशिवाय आपला कल्याणकारी दुसरा कोणी नाही. तोच एक कल्याण करणारा आहे. जीवाचं सोनं करणारा तोच सुवर्णकार आहे, दुसरा कोणीही नाही. आणि म्हणून कुठला लाभ झाला अथवा न झाला तरी दुःख न मानणारा समुद्र, हर्षित न होणारा समुद्र, त्या समुद्रासारखं असावं म्हटले, स्थिर असावं. राजन, तू तुझ्या जीवनामध्ये जे जे मिळवलंस ते अगदी आनंदाने घेतलं, हुरळून जाऊन घेतलं. खूप मोठा हर्ष उल्हासाने त्याचं स्वागत केलं, जय जयकार केला. आणि ज्या ज्या वेळेला तुला दुःख प्राप्त झालं त्यावेळेला मात्र आम्ही, म्हणजेच देव राजाला म्हणतात की राजा, ज्या ज्या वेळेला तुला दुःख प्राप्त झालं त्या त्या वेळेला मात्र तू देवाला दोष दिलास. काय म्हणतात, चांगलं केलं तर आम्ही केलं, वाईट केलं तर देवानी केलं. ही आमची भावना आहे, ही जगाची रीत आहे. काही नव्हतं, मग गाडी आली, बंगला आला, बँक बॅलन्स आलं, मान प्रतिष्ठा आली, सगळं सगळं संपन्न झालं, सगळी संपन्नता येऊन गेली. त्यावेळेला अहंकाराने आम्ही सांगत असतो आम्ही कमवलं, मी कमवलं, मी कमवलं, शून्यातून कमवलं, शून्यातून कमवलं. मात्र त्या अहंकारामध्ये, त्या आनंदामध्ये एखादा क्षुल्लक कारणाने काही अघटित घडलं की लगेच देवाकडे आमचं बोट अलगत होऊन जातं, देवाला दोषी ठरवतो आम्ही. असं असणाऱ्या जीवा म्हटले हे सगळं सोडून दे, समुद्रासारखं हो. समुद्र कधी हुरळून जात नाही, आनंदित होत नाही. मिळालं तरी आनंद मानत नाही आणि नाही मिळालं तरी दुःखी होत नाही. असं समुद्रासारखं असावं. पतंग गुरु, 11वा गुरु पतंग. पतंग पावसाळ्यामध्ये ती पतंग येतात पावसाळ्यात.
इतर ऋतूमध्ये कमी असतात. आपल्या देवघरात जर दिवा असला तर त्या दिव्यावर किंवा आपण आरतीमध्ये फुलवात लावली तर त्या आरतीवर बऱ्याच वेळा त्या पाखुळ्या येतात, झडप घालतात आणि मरतात तिथं. आता मोठे मोठे हॉलेजन आहेत, त्या हॉलेजनला सुद्धा ती किडी बरेच त्याच्या भोवती फिरतात फिरतात तिथंच पंख गळून मरून पडतात. ती पतंग त्यालाही देवाने गुरु मानला, त्याच्याकडूनही आदर्श घेतलेला आहे. तो आदर्श आम्हाला भगवंत सांगतात. काय म्हणतात की सौंदर्याच्या मोहाने सर्वनाश, सर्वस्व नाश. अन्यथा ज्ञाना लागी वरी घाली जे पतंगी, अगीचिया जिगी मिगी देखोनिया. इथं मात्र तो पतंग कसा म्हटले, त्या ज्योतीच्या मोहामध्ये पडतो. त्या दिव्याची ज्योत असते की नाही, ती मिनिमंती ज्योत, ती त्याला मोहित करते, आकर्षित करते. आणि त्याला वाटतं की आता आपण तिला झडप घालावी, तिला आलिंगन द्यावं. आणि ज्या वेळेला झडप घालायला जातो त्यावेळेला मात्र भस्म होऊन त्याची ती पंख गळून पडतात आणि तोही मरून जातो. त्याच्या त्या अन्यथा ज्ञानामुळं, त्याच्यामध्ये जे अन्यथा ज्ञान असतं, खोट ज्ञान, काय तर ती दीपज्योती ही त्याला आपलीशी वाटते. तिच्या त्या मोहक असणाऱ्या त्या ज्योतीवर तो मोहून जातो, आकर्षित होतो आणि तिला आपलंसं करायला जातो. त्यावेळेला मात्र सर्वनाश करून घेतो. भोगा वेळा लागी जाळ पाखी अळंगी, तो चढफडी तू वेगी मरण पावे. आणि त्या दिव्याची ज्योत त्याला भोग्य वस्तू वाटते आणि तिचा उपयोग घ्यावा असे त्याच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण होते. आणि त्या अभिलाषेने त्याच्यामधला तो राजस भाव त्याला त्या ज्योतीकडे आकर्षित करतो आणि मात्र त्याची जी पंख छाटल्या जातात, तुटतात. सर्वांग त्या पंखावर असतं त्याचं. आणि मात्र पंख तुटल्यानंतर तो तडफडून जळून मरण पावतो. तैसे स्त्रियेचे रुपडे तारुण्याचे नि घुमाडे, देखुनी भ्रुरे चढे विकाराचे. तैसे म्हटले, एखाद्या मादक स्त्रीला पाहून एखादा पुरुष राजस भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि तोही त्याच्या अंतःकरणात त्याच्या विकारावर तो जो भ्रम त्याला निर्माण झालेला असतो त्याचा तो भ्रमनिराश झाल्यानंतर जी भ्रांती धुंदी त्याच्या डोळ्यावर चढलेली असते, त्या भ्रांतीमध्ये, त्या धुंदीमध्ये तो त्या भानगडीमध्ये पडतो आणि मात्र सर्वनाश करून घेतो. विखय स्त्रीमीर रजे उरी आदळले न सुजे, हात परवशिया निजे अपेम परू. आणि म्हणून विषयरूपी अंधाराची त्या राजस गुणाची धूळ, रज रज राजस भावालाही रज म्हटलेलं आहे आणि रज म्हणजे धुळीलाही म्हटलेलं आहे. श्लेष्म अलंकार, एका शब्दाचे दोन अर्थ निघतात. रज म्हणजे धूळ आणि रज म्हणजे राजस भाव, राजसता. इथं म्हटले त्या विषयरूपी अंधाराची जी धूळ आहे, रजाची, रजभावाची, ती धूळ त्याच्या डोळ्यामध्ये गेलेली असते आणि म्हणून त्या रजभावनेने तो आंधळा झालेला असतो. आणि त्या आंधळेपणामुळे त्याला समोर काय आहे सुचत नाही, समजत नाही. असा झाला राजस भावाने आंधळा झालेला एखादा पुरुष त्याची स्वतःची स्त्री सोडून एखाद्या दुसऱ्या स्त्रीला
स्पर्श करण्याच्या भावनेने तो समोर जातो. त्याला समजत नाही की हे आपले का आणखी कुणाचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला प्यारे नंद लाला, देवकी नंदन गोपाला प्यारे नंद लाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. श्री गोपाल कृष्ण महाराज. तो रजभावनेने आंधळा झालेला पुरुष, त्याला समोर काहीही दिसत नाही. तो अगदी त्याच्यामध्ये आंधळा होऊन जातो. त्याच्या डोळ्यावर धुंदी आलेली असते आणि म्हणून तो विचार न करता कुणाच्याही अंगावर येईल आणि म्हणून त्याचा उपयोग आपण घेऊ अशा कुणालाही स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि मात्र तिथं तो फसल्या जातो आणि त्याचा नाही तो सर्वनाश तो करून घेतो. कटाक्षाची मेहलनी पडे अंतष्करणी, मावळे दिवे लावणी विचाराची. ज्या श्रीच्या मध्ये कटाक्षाची जी अंधारी रात्र डोळ्यावर आलेली असती त्या राजस पुरुषाच्या, त्याच्या अंतःकरणावर तो अंधकार पूर्ण असा पसरलेला असतो. तो काळोखमय झालेलं त्याचं अंतःकरण, काळोखमय झालेली त्याची ती सगळी विचारधारा, काळोखमय झालेलं त्याचं सगळं व्यवहार, त्या काळोखामुळं त्याचा तो विवेक विचार हाही त्या ठिकाणी काळोखमय झालेला असतो. तो तिथं सगळं विसरलेला असतो. त्याचं सगळं जीवन कळा ह्या मावळलेले असतात आणि म्हणून तो स्वतःच्या विनाशाला कारण ठरतो. हावभावाचिनी वरिदळे, बुद्धीचा विकासू मावळे, निद्रा समोतिये वेळे होय सत्वासी. एखादी श्री म्हटले तिच्या त्या मादक भावाने ती बुद्धीचा वापर करते आणि समोरच्याला मात्र बाधा आणते. त्याला आपल्या मोहामध्ये पाडण्यासाठी ती जे हवं त्या ठिकाणी करून त्याला आपल्या मोहामध्ये पाडते. तेव्हा मात्र हा राजस पुरुष सुद्धा तिच्या त्या मोहामध्ये पडून आपला सर्वनाश करून घेतो आणि नाशास पात्र होतो. म्हणून श्रियेच्या संगती पुरुषा नाही ऊर्ध्वगती, नापारुखे सहस्रुती येणे जाणे. आणि म्हणून म्हटले श्रीच्या संगतीमुळं पुरुषांना ऊर्ध्वगती कधीच प्राप्त होत नाही. जन्मानी मरणाच्या संस्कृती जे भ्रमण आहे एरझार जन्मानी मरणाची ती संपत नाही म्हटले. आणि म्हणून श्रीसंगत सोडण्यासाठी अनुसरण संन्यास. इथं मात्र श्रीसंगत सुटते आणि तो
ईश्वर परायणतेच्या रस्त्याने संन्यासी जीवन होऊन संन्यासी होऊन त्या ईश्वर प्राप्तीचा अधिकारी होतो. तैसा श्रियेचा संगू करिता पुरुखा होय सत्वा भंगू येतं हे अर्थी पतंगू केला गुरु. श्रीच्या आसक्तीमुळे जसं म्हटलं त्या पतंगाला त्या दिव्याची आसक्ती निर्माण होती, अभिलाषा निर्माण होती आणि त्या आसक्तीमुळे त्या संघामुळे त्या पतंगाचा सर्वनाश होतो, तो जळून खाक होतो. तिथं त्याच्या त्या सत्वाची हानी होती, सत्वहानी होती त्याची. त्याच्या मनामधली सगळी स्वप्न भंग होतात, भंग पावतात. आणि म्हणून चेतन विषयाविषयी पुरुषाने म्हटले त्या चेतन विषयाचा सुद्धा अगदी त्याग केला पाहिजे. त्यागार्थी आम्ही पतंग याला गुरु केला. 12वा गुरु मधुकर. भिक्षा मागताना म्हटले ते आवश्यक तेवढेच घ्यावे. मधुकर म्हणजे मधमाशी, मध गोळा करणारी. तिला काय म्हणतात, राणी माशी म्हणतात का? मध गोळा करणीला काय? सगळ्यात माशा मध गोळा करत नाहीत. आपल्याला मोहोळ केवढं दिसतं, खूप मोठं पोळं दिसतं, असंख्य माशा त्याच्यावर असतात, पण त्या सगळ्याच मध तयार करतात असं नाही. प्रत्येकाला वेगवेगळी कामं असतात. कुणी पाणी आणायचं काम करतं, कुणी गुलकंद आणायचं काम करतं, कुणी ते पोळं तयार करायचं काम करतं, कुणी अंडी घालायचं काम करतं. वेगवेगळी कामं त्या मधमाशांची असतात. मात्र इथं मधुकर म्हणजे मध गोळा करणारा, गुलकंद गोळा करणारा मधुकर, त्या मधमाशीला मधुकर म्हटलेलं आहे. मधुक्रिया वृत्ती वर्तावे इति एकी भिक्षा विरक्ती नासु होय. विरक्त आणि येते पुरुषाने जो अस्थिपरीच्या परीवर आहे, ज्याने लोकांत सोडला आणि एकांतामध्ये निघून गेलेला आहे, त्या पुरुषाने, त्या योग्याने मधुकरासारखे